नमस्कार. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. प्रेक्षको, आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. अगदी दिसणं, बोलणं, चालणं, वागणं, शारीरिकदृष्ट्या देखील सगळेच वेगळे असतात. पण आजही आपल्या समाजात विशिष्ट शारीरिक निकषांमुळे मूल्यमापन केलं जातं. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंची. आता उंची कमी असली की आत्मविश्वास कमी होणे, तुलना होणे आणि सर्वात महत्त्वाचं मानसिकदृष्ट्या परिणाम होणे. तर यासाठी आयुर्वेद सक्षम आहे का? तर प्रेक्षको, डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत सर्व आजारांसाठी आयुर्वेद प्रभावी उपचार म्हणून ठरू शकतो. तर याच पार्श्वभूमीवर आजचा आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे. आजचा आपला चर्चेचा विषय उंची वाढविणे आणि आयुर्वेद उपचार. उंची वाढविणे आणि आयुर्वेद उपचार यासाठीच आज आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. सरांची माहिती थोडक्यात याप्रमाणे आहे. सर MD आयुर्वेदाचार्य आहेत. 16 वर्षापासून श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय पंढरपूर येथे रुग्णसेवा देत आहेत. तसेच पुणे, ठाणे, दादर, छत्रपती संभाजीनगर, मिरज, नाशिक या ठिकाणी श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालयाच्या शाखा आहेत. मणक्याचे आजार, गुडघेदुखी, उंची वाढविणे, संधिवात, मूळव्याध न होणे इत्यादी आजारांवर सरांचा विशेष हातखंडा आहे. आयुर्वेद उपचाराने आजपर्यंत हजारो मणक्याचे रुग्ण विना ऑपरेशन सरांनी यशस्वीरित्या बरं केलेले आहे. सर, असे बहुगुणी वैद्य आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, उंचीविषयी प्रेक्षकांना सर्वप्रथम काय मार्गदर्शन कराल? आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. मग आपला एखादी व्यक्ती जर गौरवर्णाची असेल तर त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडली जाणवते. त्याचप्रमाणे एखादा मुलगा किंवा मुलगी जर उंचीने जास्त असेल तर त्या व्यक्तीच्या सुद्धा सौंदर्यात भर पडलेली आपल्याला आढळून येते. तर अनेक जर या ना त्या प्रयोग करत असतात किंवा आपण उंच असावं. मग काही जर आपल्या आहारामध्ये काही बदल करून बघत असतात, तर कोणी काही व्यायामाचे वेगळे प्रकार करत असतात. तर काही विद्यार्थी असतात ते डॉक्टरांकडचा सल्ला घेतात किंवा उंची वाढवण्यासाठी काही उपचार आहेत का. पालकसुद्धा आपल्या मुलांना घेऊन डॉक्टरकडे जात असतात आणि सांगत असतात की आमचा मुलगा उंचीने कमी आहे, तर यावरती काय करता येईल का. परंतु आपल्याला लक्षात येतं की बरेच डॉक्टर त्यावेळी सांगतात की उंची ही अनुवंशिकतेवर अवलंबून असते किंवा वयोमानानुसार ती थांबत असते आणि त्याच्यावरती उपचार नाही आहेत. आणि मग त्यावेळी बऱ्याच पालकांना किंवा मुलांना निराश होऊन पाठीमागे यावं लागतं. आपण जर बघितलं तर मानवी शरीर जे आयुर्वेदशास्त्र सांगितलं की त्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंनी बनलेले आहे. त्यापैकी 5 नंबरचा जो धातू आहे अस्थि धातू, त्यावरती आपल्याला प्रामुख्याने उंची वाढणे अवलंबून असते. त्याचबरोबर आपण बघतो की रक्त हा धातू जो आहे त्यावरती सुद्धा म्हणजे गेल्या 16 वर्षाचा जो काही अनुभव आहे, जवळपास आपण अर्धा,00,000 रुग्णांना आपण उंचीची औषधे दिली. त्यावरून असं लक्षात आलं की रक्त धातूचा खूप संबंध आहे. तसंच शुक्र नावाचा जो धातू आहे, जो सगळ्यात शेवटचा धातू आहे, आपण बघतो की जन्मल्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा हे धातू तर दिसत असतात, परंतु हा शुक्र धातू असतो तो अव्यक्त स्वरूपात असतो आणि जेव्हा मुलगा किंवा मुलगी वयात येत असते तेव्हा हा धातू बाहेर पडत असतो. त्या आपल्या लक्षात असं येतं की जेव्हा हा धातू म्हणजे शुक्र धातू किंवा स्त्रियामध्ये आर्त हे जेव्हा व्यक्त होतं ना, त्यावेळेस मात्र मुलांची उंची आपल्याला थांबायला लागलेली आढळून येते. आपण पाहतो की जेव्हा आयुर्वेदिक औषधं असतात तेव्हा अनेकांचं असं मत असतं की आयुर्वेदामध्ये उंचीची औषधं आहेत का, आणि जर औषधं असतील तर ती लहान मुलं खातील का. प्रॅक्टिसच्या सुरुवातीला आपण जेव्हा मुलांना आपण औषध देतो तेव्हा काही गोळ्यांबरोबर आपण आयुर्वेदिक पावडर किंवा चूर्ण स्वरूपात सुद्धा आपण औषध द्यायचो. नंतर असं लक्षात आलं की बरीच मुलं खायला टाळाटाळ करत असतात, म्हणजे त्याच्यात चवीमुळं असेल किंवा काही उग्रवास असेल त्यामुळे. त्याच्यानंतर आपण त्याचे गोळ्या स्वरूपात बनवले आणि त्याच्यामुळे आता असं लक्षात येतं की जवळपास 2 वर्षापासूनची छोटी मुलंसुद्धा आपली औषधं आयुर्वेदिक सहजासहजी खाऊ शकतात. की उंची जी आहे ती जशी अनुवंशिकता इत्यादी अनेक कारणांमुळे जी वाढत नसते, आपण त्यावरती आज उहापोह करणारच आहोत. नक्कीच. सर, उंची न वाढण्याचे कारणे कुठली कुठली आहे? आपण बघतो की उंचीची अनेक कारणं आहेत न वाढण्याची, परंतु प्रामुख्याने आता जसं मी बोललो की अनुवंशिकता हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. जो काही आतापर्यंत जो काही प्रॅक्टिसमधला जो अनुभव आहे तेव्हा असं लक्षात येतं की जर एखाद्या मुलगा किंवा मुलगी त्यांची आई उंचीने कमी असेल किंवा वडिलांची उंची कमी असेल किंवा दोघांची आई वडील या दोघांची उंची कमी असेल किंवा आजी आजोबा असतील, मामा आहे, काका आहे, मावशी आहे किंवा इतर जवळचे नातेवाईक यांच्यापैकी एकाची किंवा अनेकांची जर उंची कमी असेल तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून पुढची पिढीसुद्धा आपल्याला उंचीने कमी झालेली आढळून येते.
अनुवंशिकता हे तर महत्त्वाचं कारण आहे, परंतु त्यावरती इतरही अनेक कारणे आढळून येतात. समजा एखादी स्त्री जर गरोदर असेल आणि तिच्यामुळे बाळाचं जे पोषण आहे ते जर योग्य प्रमाणात होत नसेल तर त्याचा परिणामसुद्धा आपल्याला उंचीवरती झालेला आढळून येतो. किंवा एखादा गर्भ जेव्हा राहिलेला असतो त्यानंतर त्या 9 महिन्यानंतर डिलिव्हरी होणं गरजेचं असतं, परंतु जर समजा 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये जर मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तर त्याचा परिणाम अशा मुलाचं किंवा मुलीचं वजन आणि उंची आपल्याला कमी आढळून येते. किंवा जर जुळं किंवा तिळ्याचा जर जन्म झाला तर अशी मुलंसुद्धा आपल्याला उंचीनं कमी आढळून येतात. कारण का तर जेव्हा एका गर्भाचं पोषण होत असतं तेव्हा त्याची वाढ उत्तमरित्या होत असते, परंतु जेव्हा किंवा तिघांमध्ये ते पोषण विभागलं जातं तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की अशी जी मुलं आहेत त्यांची उंची भविष्यात आपल्याला कमी झालेली आढळून येते. जी मुलं सतत लहानपणी जर सतत आजारी पडत असतील तर त्यांचीसुद्धा उंची आपल्याला कमी आढळते. किंवा जेवल्यानंतर जी मुलं लगेच शौचाला जात असतात आपल्याला आढळून येतं की त्यांची उंचीसुद्धा खूप कमी झालेली आढळून येते. तसंच आपण बघतो की ज्या मुलांना लहानपणापासून जर लहान वयात जर डायबिटीज झाला असेल, म्हणजे साखर जर वाढलेली असेल तर ती मुलंसुद्धा उंचीने इतर मुलांपेक्षा कमी जातात. थायरॉईडसारखे आजार असेल किंवा हार्मोन इम्बॅलन्स असेल तर या मुलांमध्ये सुद्धा उंची कमी आढळते. आणि सगळ्यात अजून एक आता प्रॅक्टिसच्या एवढ्या अनुभवानंतर असं लक्षात आलं की ज्या मुलांना हृदयाचं होल जे असतं ते लहान वयातच ते बंद होणं गरजेचं असतं, परंतु जर ते बंद झालेलं नसेल तर अशा मुलांमध्ये सुद्धा आपल्याला खूप उंची कमी झालेली आढळून येते. जवळपास इतर मुलांपेक्षा अर्धा फूटपर्यंत ती अशी मुलं आपल्याला कमी आढळतात. त्यापैकी आपण ही जी सगळी कारणं बघितली त्यामध्ये अनुवंशिकता हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. परंतु आपण म्हणतो की बरेच जेव्हा प्रॅक्टिसमध्ये जेव्हा बसतो तेव्हा बघा असं लक्षात येतं की प्रत्येक महिन्याला जवळपास एक 5-10 तरी डॉक्टर येत असतात की ज्यांच्या मुलांना ते उंचीसाठी आपल्याला कडे घेऊन आले असतात. अनेक लोकांचं असं मत असतं की अनुवंशिकते रोपायने मग तुमची औषधं कशी काम करतात. खरं तर उंची ही पूर्णतः अनुवंशिकतेवर अवलंबून नसते. जर तसं असतं तर आपण पाहतो की एखाद्या आईची उंची समजा 5 फूट 2 इंच असेल तर त्या मुलीची पण उंची 5 फूट 2 इंच व्हायला पाहिजे, किंवा तिच्या आजीची पण 5 फूट 2 असायला पाहिजे. किंवा एखाद्या पुरुषाची उंची 5.5 फूट आहे तर त्यांचा मुलगा किंवा पुढची सगळी पिढी 5.5 फूटच व्हायला पाहिजे, परंतु आपल्याला तसं आढळून येत नाही. मग अनेकांची उंची आईवडिलांपेक्षा कमी किंवा आईवडिलांपेक्षा जास्त आढळून येते. म्हणजे याचा अर्थ ह्या अनुवंशिकतेवर असा कुठला तरी घटक आहे जो नक्की परिणाम करतो. आपण जे आता वेगळी कारणं पाहिली की समजा डायबिटीज झाली असेल किंवा हृदयाचं छिद्र ओपन असेल किंवा तिळ असेल किंवा जुळे असतील जन्माला आलेले किंवा लहानपणी आजारी असतील किंवा 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये जन्म झाले असेल तर अशा मुलांची जर उंची कमी होत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या अनुवंशिकतेवर ह्या घटकांचा परिणाम झालेला आहे. मला वाटतं की या घटकांचा जर अनुवंशिकतेचा जर परिणाम होत असेल, अजूनही आपण बघतो की ज्यांचं रक्त कमी आहे, HB कमी, अशा मुलांमध्ये सुद्धा उंची आपल्याला कमी आढळून येते. जर या इतर घटकांचा जर उंचीवरती परिणाम होत असेल किंवा अनुवंशिकतेवरती परिणाम होत असेल तर नक्कीच औषधसुद्धा परिणाम करू शकतात. आणि हा विचार करूनच मी जेव्हा सुरुवातीला गेल्या 16 वर्षापूर्वी जेव्हा औषधांचा विचार केला आणि ह्या सगळ्याचा उहापोह करून म्हणजे अस्थिधातू असेल, शरीरातला वात दोष असेल, रक्तधातू आणि शुक्रधातू या सगळ्याचा विचार करून आपण जे औषध बनवलं ते आपलं औषध आता अनुवंशिकतेसुद्धा मात करू शकतं. आपण हजारो मुलींची अनुवंशिकतेने जरी उंची केली तर आपण त्यांची अनुवंशिकता नष्ट करू शकतो. कारण का तर उंची ही पूर्णतः अनुवंशिकतेवर अवलंबून नसते. जसं की आता सांगितले की बऱ्याच गोष्टी यावरती परिणाम करतात, तसं आपलं औषधसुद्धा अनुवंशिकतेवर परिणाम करू शकतं. नक्कीच. सर, तुम्ही आम्हाला सांगितलं की उंच न होण्याचे म्हणजे कारणं आपण बघितले तर कॉन्स्टिट्युशनलपासून तर कंजेनायटल हार्ट डिसीजपर्यंत आहेत. पण उंच असण्याचे फायदे कुठले आहे? कारण मी पण 5 फूट 10 इंच आहे, पण माझ्या आईने, आज मदर्स डे पण आहे, माझ्या आईने पंख दुरुस्त करेपर्यंतच माझा उपयोग केला आहे. तर खरं आपण बघितलं, हे तर विनोदाच्या दृष्टीने झालं, पण खरं आपण बघितलं तर कुठले फायदे आहेत? पण बघतो की जेव्हा एखादं उंच व्यक्ती आहे तर त्याच्या सौंदर्यात सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झालेला असतो. म्हणजे ते दिसण्यामध्ये जे 4 चौघामध्ये आपण उठून दिसतं म्हणतात तसं दिसतं असतं. किंवा आता आपण बघतो की पोलीस भरती असेल, सैनिक भरती, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, विवाह जुळणे इत्यादी गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला उंचीचा खूप चांगला फायदा झालेला आढळून येतो. सगळ्यात महत्त्वाचं एक खेळाडू जे असतात, आपण जर बघतो कोणतेही खेळ बघा, म्हणजे क्रिकेटपासून फुटबॉलपासून किंवा इतर कोणतेही जर आपण खेळ बघितले त्यामध्ये प्रामुख्याने जी उंच मुलं किंवा उंच मुलींचा सहभाग जास्त आढळून येतो. कारण सिलेक्शन जेव्हा केलं जातं तेव्हा उंचीला खूप महत्त्व दिलं जातं. तर मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा माझी व्हिजिट असते तेव्हा इथं बरेचसे पालक त्यांच्या मुलांना 6वी 7वीची वयामध्येच घेऊन येतात आणि सांगत असतात की आमच्या मुलाची बॉलिंग खूप छान आहे, परंतु त्याचे प्रशिक्षक सांगत असतात की ह्याची उंची मात्र कमी आहे इतरांपेक्षा आणि जर उंच असेल तर त्याला सिलेक्शन व्हायला चांगला फायदा होतो. आपण बघतोय की एखाद्यामध्ये गुणवत्ता असते, परंतु गुणवत्ता असून सुद्धा कधी कधी उंचीमुळे त्यांना बाहेर पडावं लागतं, म्हणजे वेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा खेळाच्या बाबतीत. तर उंच असल्याचा ह्या बऱ्याच अनेक गोष्टीमध्ये फायदा होतो. आपण जर सांगितलं तर आपण विवाह जुळण्याचा खूप चांगला फायदा झालेला आढळून येतो. दिसणं असेल किंवा समजा एखादी मुलाखत असेल, 2 व्यक्ती आहेत, दोघांना समानच गुण असेल किंवा दोघांची
हुशार आहेत, परंतु जेव्हा त्यांचा जो काही सिलेक्ट करणारा समोरचा मुलाखत घेणारा व्यक्ती असतो तेव्हा प्रश्नचिन्ह पडते, ह्या दोघांपैकी नेमकं आपण कोणाला निवड करायची. तेव्हा नक्कीच जो व्यक्ती उंच आहे ना त्या व्यक्तीकडे त्याचं लक्ष नक्कीच विचलित होतं आणि त्याच्या लक्षात आणि सांगतो बाबा ह्याला आपण सिलेक्ट करायला पाहिजे. आता म्हणजे स्पर्धेचं जे युग आहे किंवा वगैरे मार्केटिंगमध्ये जर बघितलं आपण, जर जे उंच असतात ना त्यांच्या पर्सनॅलिटीचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे उंचीचा सुद्धा ह्या अनेक वेगळ्या क्षेत्रात फायदा झालेला आपल्याला आढळून येतो. नक्कीच. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला उल्लेख केला, तर तसंच पोलीस भरती, सैन्य भरती यामध्ये उंचीचा काय फायदा आहे? आपण बघतो की ही पोलीस भरती असेल, सैन्य भरती किंवा स्पर्धा परीक्षा असतात, ह्यामध्ये एका विशिष्ट अशा उंचीची गरज असते. पोलीस भरतीसाठी आपण बघतो की 165 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं असतं. अनेक मुलं जेव्हा भरतीमध्ये नंबर लागत अनेक दिवस प्रयत्न करतात, पण तो कुठं 1, 2, 3 सेंटीमीटर उंची कमी पडते आणि मग त्यांना गुणवत्ता असून सुद्धा त्यांना त्यातून बाहेर पडावं लागतं. आपण काही एखादं उदाहरण घेऊन बोलूया आपण. तर आपल्याकडे एकदा सातारा येथील एक मुलगा आलेला होता. त्याचे पालक त्याला घेऊन आले होते. 20 वर्षे त्याचं वय होतं आणि तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. तो हुशार होता, सगळं त्याला मार्क वगैरे बाकी इतर चांगली पडायची, परंतु त्याची उंची 163 सेंटीमीटर होती. साधारणतः 2 सेंटीमीटर त्याची उंची कमी होती आणि त्याच्यामुळे तो त्या स्पर्धेतून बाहेर फेकला जायचा. अनेक वेळा त्यांनी बरेच ठिकाणी प्रयत्न केले, पण त्याची काही उंची वाढत नव्हती. साधारण नॅचरली जर आपण बघितलं तर साधारणतः 12वीपर्यंत मुलांची सरासरी उंची वाढत असते आणि त्याची उंची पूर्णतः थांबली असल्यामुळं त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागत होतं. जेव्हा तो आपल्याकडे आला तेव्हा नंतर आपण त्यांना समजून सांगितले की आतापर्यंतचे काय आपले काय अनुभव सांगितले आणि या वयामध्ये उंची वाढण्याची शाश्वती किती आहे. तर साधारणतः आपण त्यांना सांगितले की 100 मुलांना जर आपण त्याच्या वयामधल्या जर आपण औषध दिली तर साधारणतः 80% मुलांमध्ये आपल्याला यश आलेलं होतं यापूर्वीसुद्धा. त्यांनी ते समजून सांगितलं आणि त्या मुलाला आपण औषध सुरू केली. साधारणतः सुरुवातीला आपण 3 महिन्याचा कोर्स दिला. 3 महिन्यानंतर त्यांना पुन्हा आपण उंची मोजण्यासाठी बोलवलं. नंतर आपण जेव्हा उंची मोजली तेव्हा त्याच्या उंचीमध्ये पाऊण सेंटीमीटर एवढा फरक पडलेला होता. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की त्यांची जी थांबलेली उंची होती, गेले 2-3 वर्ष झाली त्याची उंची बंद झाली आणि त्याची आता उंची वाढायला सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे अजून प्रयत्न करायला वाव मिळत होता. त्यानंतर पुन्हा आपण 3 महिन्याची औषध दिली, पुन्हा तो 3 महिन्यात दाखवायला आला आणि असं करत आपण साधारणतः 1 वर्षभर आपण त्याला औषध दिली आणि त्याच्यानंतर त्याची 3-3.5 सेंटीमीटर त्याची उंची वाढली होती. म्हणजे 166.3 सेंटीमीटर त्याची उंची झाली होती आणि त्याच्यामुळे तो पुढे पोलीस भरतीसाठी त्याचं सिलेक्शन झालं होतं. खरं तर अशी अनेक मुलं आहेत की ज्यांचं आपल्यामुळे औषधामुळे पोलीस भरती असेल, सैन्य भरती सिलेक्शन झालं. अनेक पालकांचं असं मत असतं की बाबा आपला मुलगा कुठं स्पर्धा परीक्षेत अधिकारी व्हावा, स्पर्धा परीक्षा देऊन त्यांचं जेव्हा ध्येय असतं, पण असं लक्षात येतं की त्यांच्या मुलांची किंवा मुलीची असेल तर उंची कमी असते आणि जर अशा वेळी जर मुलाचं स्वप्न असेल किंवा पालकांचं स्वप्न असेल की आपला मुलगा अधिकारी व्हावा आणि अशा वेळेस बुद्धी चांगली असून सुद्धा कधी कधी उंची ही अडचणी ठरते. त्यामुळे ज्या पालकांना वाटतं की आपल्या मुलांचं पुढं स्वप्न आहे तर त्यांनी लवकरच जर कमी वयात जर त्यांना जर उंचीची औषध दिली तर आपण त्यांची जी काही उंची कमी आहे ती आपण आयुर्वेदिक औषधानं आपण नक्की भरून काढू शकतो आणि त्यांना नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. छान सर, निसर्गतः आपण बघितलं तर वर्षभरात किती उंची वाढते? आपण जर पाहिलं की वेगवेगळ्या वयोमानानुसार आपल्याला उंची वेगळी वाढली जाणून येते. जर आपण जर दुसरीपर्यंत जर वय बघितलं तर 2-3 वर्षानंतर पुढे जी मुला किंवा मुलींची उंची असते वर्षभरात 5 ते 7-8 सेंटीमीटरपर्यंत वाढत असते आणि जेव्हा दुसरीचं वय होतं तेव्हा जवळपास 4 फूट उंची झाल्याचं म्हणजे 120 ते 25 सेंटीमीटरच्या आसपास मुलींची उंची असते. तिथून पुढे पाहिलं तर 3री, 4थी, 5वी पर्यंत साधारणतः 5 सेंटीमीटर दरवर्षी उंची वाढत असते आणि तिथून पुढे 5वी ते 12वी पर्यंत जर विचार केला तर मुलामध्ये साधारणतः वर्षाला 3 ते 4 सेंटीमीटर या दरम्यान उंची वाढत असते. जेव्हा आपण यामध्ये औषधं देत असतो तेव्हा आपल्या औषधाने याची गती वाढायला सुरुवात होते. म्हणजे समजा एखादी गाडी जर 50च्या स्पीडनं पळत असेल तर आपण तिचं स्पीड जेव्हा 100 करतो तेव्हा तिचं अंतर जास्त फास्ट कापडत असतं. त्या पद्धतीने जेव्हा आपण या मुलांना जेव्हा आपण उंचीची औषध दिली जातं, ज्या मुलांची उंची कमी आहे त्याचं उंचीचं जी गती आहे ते आपल्याला दुप्पट स्पीडनं वाढली जाणवते. ज्या पद्धतीने आपण वेळी वर्षाला जेव्हा 3-4 सेंटीमीटर मुलांची उंची वाढत असते तेव्हा आपण जेव्हा औषध देतो तेव्हा अशा मुलांची उंची वर्षभरात 5, 6, 7, 8 सेंटीमीटर वाढली जाणवते. काही मुलं 10-10 सेंटीमीटरपर्यंत आपल्या औषधाने वाढलेली आहेत. त्यामुळं ह्याचं जे प्रमाण आहे ते लहान वयात जास्त असतं, मध्यम वय झालं की थोडंसं कमी होत जातं आणि जसं वय वाढेल तसं हळूहळू मग उंची वाढण्याचं प्रमाण कमी कमी होत जात असतं. छान. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. उंची वाढविणे आणि आयुर्वेद श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. पत्ता नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 तसेच 9881030055 तसेच 7410510100 आणि 9561043187.
उंची वाढविणे आणि आयुर्वेद श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय शाखा पुणे दादर ठाणे मिरज छत्रपती संभाजीनगर नाशिक पंढरपूर पत्ता नवीन बस स्थानक पहिला मजला पंढरपूर संपर्क 9890472035 तसेच 9881030055 तसेच 7410510100 आणि 9561043187 उंची वाढविणे आणि आयुर्वेद श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय शाखा पुणे दादर ठाणे मिरज छत्रपती संभाजीनगर नाशिक पंढरपूर पत्ता नवीन बस स्थानक पहिला मजला पंढरपूर संपर्क 9890472035 तसेच 9881030055 तसेच 7410510100 आणि 9561043187 विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज आपण बोलत आहोत वैद्य आबासाहेब रणदिवे सरांसोबत. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही उंची कमी असण्याचे कारणे सांगितले, बाकी उंच असण्याचे फायदे सांगितले. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की विवाह जुळण्यास उंचीचा फायदा होतो का? नक्कीच. आपण पाहतो की जेव्हा विवाह जुळण्यासाठी मुलाची किंवा मुलीची पत्रिका एकमेकांना पाठवली जाते तेव्हा त्यामध्ये जसं शिक्षण लिहिलेलं असतं किंवा वर्ण लिहिलं असतं किंवा कौटुंबिक माहितीचा उल्लेख केला असतो, त्याबरोबर एक रकाना असतो की उंची. आणि बऱ्याच वेळा असं होतं की समोरच्या व्यक्तीपेक्षा जर उंची जर कमी असेल तर मग न पाहताच म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला न पाहताच नकार दिला जातो. मग त्याच्या शिक्षणाकडे पण दुर्लक्ष केलं जातं किंवा इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. तर मला वाटतं की उंची हे खूप महत्त्वाचं विवाहामध्ये कारण ठरत आहे. बघतो की माझ्याकडे एक बीड जिल्ह्यातून एक महिला आली होती. लॉकडाऊनपूर्वीचं हे उदाहरण आहे. त्यावेळेस आपल्याकडे ती महिला आली होती, ती शिक्षक होती महिला, आणि ती तिच्या मुलीला आपल्याकडे उंचीसाठी घेऊन आली होती. मग बघितलं तर त्या महिलेची जी उंची होती ती साधारणतः 4 फूट 8 इंचच्या आसपास होती, म्हणजे उंचीने बरेचशी कमी होती. आणि त्यांची जी मुलगी होती ती 6वीमध्ये शिकत होती आणि ती त्यांच्या कानाच्या आसपास लागत होती उंचीनं. त्यांना असं जाणवलं की बाबा आपली उंची कमी आहे स्वतःची, त्यामुळे आपल्या मुलीची सुद्धा उंची कमी राहण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मग ती उंची वाढवण्यासाठी आपल्याकडे आली होत्या. त्या एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या एका पाहुण्यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एका ठिकाणी गेलेलं असता त्यांची एक नातेवाईक महिला त्यांना गाठ पडली होती आणि मग त्यांची मुलगीही सोबत होती. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मग ह्यांनी त्या नातेवाईक जी महिला होती तिच्या मुलीकडे पाहिलं आणि ती त्या आईपेक्षा खूप उंच होती. आणि मग त्यांनी विचारलं, अरे वा, तुमची मुलगी खूप सुंदर दिसायला लागली आणि तिची उंची पण खूप छान झाली. तेव्हा त्या महिलेने यांना सांगितलं की माझ्या मुलीची उंची माझ्यापेक्षा कमीच होती, परंतु जेव्हा मी पंढरपूरला जाऊन डॉक्टर रणदिवे यांच्याकडे जे औषधोपचार केले आणि त्याच्यानंतर हिची उंची खूप झपाट्यानं वाढलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आमचा पत्ता दिला आणि मग त्यानंतर ते महिला आपल्याकडे त्या मुलीला घेऊन आल्या होत्या. त्या सांगत होत्या की जेव्हा त्यांचं D.Ed पूर्ण झालं आणि त्यांचं शिक्षका म्हणून त्यांना जेव्हा नोकरी लागली तेव्हा त्यानंतर त्याने 3-4 वर्ष त्यांचा विवाह जुळण्यास अडथळा येत होता. कारण तर त्यांची उंची कमी होती, बरीच मुलं पाहायला यायची आणि मग उंची कमी आहे म्हणून ते नकार दिला जायचा. म्हणजे शिक्षणही चांगलं असून शिक्षक असून सुद्धा त्यांचा विवाह जुळण्यास खूपसा अडथळा येत होता. मग शेवटी 3-4 वर्षानंतर त्यांना एक मुलाला स्थळ आलं, ते पण शिक्षक होते आणि त्यांची उंचीसुद्धा कमी होती, जवळपास एक 5 फुटाच्या आसपास उंची होती. त्यांनी सांगितलं की जसं माझा विवाह जुळत नव्हता तसं माझे जे पती आहेत म्हणजे की त्यांचासुद्धा विवाह उंचीमुळे जुळत नव्हता. अनेक महिला किंवा मुली त्यांना नकार देत होत्या आणि त्या आम्हा दोघांना जो त्या वयामध्ये जो काही त्रास झाला होता विवाह जुळण्यासाठी आणि तो माझ्या मुलीला पण होऊ नये भविष्यात यासाठी म्हणून ते आपल्याकडे उंचीसाठी आलेल्या होत्या. खरं तर त्यांची मुलगी दिसायला एकदम अशी सडपातळ होती, अजून तिला मासिक पाळी सुरू झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून चान्सेस होते, कारण जरी अनुवंशिकता असेल तर आपल्या औषधात आतापर्यंत कित्येक हजारो मुलामुलींची आपण उंची वाढवलेली होती. त्यामुळे त्या मुलीला आपण औषधोपचार सुरू केले. साधारणतः 3-3 महिन्यांना आपण त्यांना बोलवत होतो. पुढे 1-2 वर्षभरानंतर तिला मासिक पाळी सुरू झाली आणि 2 वर्षानंतर पाळी सुरू झाल्यानंतर त्यानंतरही आपण तिची औषध सुरू केली. जेव्हा ती महिला आपल्याकडे आली त्या महिलेची तर उंची 140 सेंटीमीटर 4 फूट 8 इंच होती, पण तेव्हा तिची मुलगी 2 इंचानं साधारणतः कमी होती, म्हणजे 135 सेंटीमीटर उंची होती. आणि जेव्हा आपण औषधोपचार सुरू केले त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर तिची 147 सेंटीमीटर उंची झाली होती. त्यावेळी तिला पिरियड आले होते आणि पिरियड आल्यानंतरही आपण पुढे 4-5 सेंटीमीटर तिची उंची वाढवली आणि 152 सेंटीमीटर तिची उंची भविष्यात पुढे झालेली होती. आपण बघतो की आईची उंची 140 होती आणि मुलीची उंची आपण 152 सेंटीमीटर करू शकलो. साधारणतः आईपेक्षा आपण 12 सेंटीमीटर तिला उंच केलं होतं. मला वाटतं की या ठिकाणी आपण तिची अनुवंशिकता औषधाच्या जोरावरती नष्ट केली होती. फक्त त्यामध्ये जेव्हा अनुवंशिकता नष्ट करायची असते तेव्हा मुलांना किंवा मुलींना पालकांनी लवकर आपल्याकडे दाखवायला उपचाराला घेऊन येणं गरजेचं असतं, कारण तर अनुवंशिक एकदा जर उंची थांबलेली असेल तर पुढं आपल्याला खूपशी गती उंचीमध्ये देता येत नाही. त्यामुळे जर कमी वयात जर आपण आपल्या पाल्यांना घेऊन आला तर आपण अनुवंशिकता नष्ट करू शकतो आणि भविष्यात अनेक मुलामुलींचे जे विवाहात जो काही अडथळा येत असतो आपला अंदाज घ्यायचा बाबा का 1ली-2रीमध्ये आपला
मुलगा आहे किंवा 5वी-6वीला आपली मुलगी असेल आणि जर आपल्याला जाणवतं की इतर मुलांपेक्षा जर कमी असेल किंवा घरातली कुणी जर कमी असेल उंचीनं, तर भविष्यात ही अडचण येणार हे लक्षात घेऊन लवकर जर वेळी जर आपण जर त्यांना आयुर्वेदातले आपले जर उपचार दिले, तर आपण त्यांची अनुवंशिकता नष्ट करून त्यांची चांगली उंची वाढवून विवाह जुळण्यात जे पुढे अडथळे येणार आहे आपण तो दूर नक्कीच करू शकतो. छान. सर, आपल्या औषधाने किती वर्षापर्यंत उंची वाढू शकते? आपण जर बघितलं, आपण मुलं आणि मुली ह्या दोघांमध्ये हे औषध देत असतो. तर मुलांमध्ये आपण 2 वर्षापासून वयाच्या 21-22 वर्षापर्यंत मुलीमध्ये आपण उंचीचे औषध देतो आणि मुलामध्ये 2 ते 24 वर्षापर्यंत आपण औषध देत असतो. नैसर्गिक जर वाढ जर बघितली तर मुलींमध्ये साधारणतः मासिक पाळीपर्यंत खूप चांगली उंची वाढत असते आणि पाळी सुरू झाल्यानंतर एक 6 महिने ते वर्षभरात हळूहळू उंची थांबत असते. मुलांमध्ये जर पाहिलं तर आपण 16 ते 17 वर्ष म्हणजे 12वीपर्यंत जे वय असतं ना, तोपर्यंत त्यांची उंची खूप छान वाढत असते आणि जेव्हा वयात येण्याचं वय होतं म्हणजे दाढी मिशा येणं वगैरे हे जे मॅच्युरिटीची लक्षणं असतात, त्यानंतर मुलांची उंची आपल्याला थांबलेली जाणवते. परंतु त्याच्या पुढं सुद्धा म्हणजे आपण जेव्हा मुलं वयात येतात किंवा मुलींना मासिक पाळी येते त्याच्यानंतरही आपण मुलींमध्ये 21 आणि मुलांमध्ये 24पर्यंत उंची वाढवू शकतो. फक्त कसं आहे की समजा 2 वर्षापासून जर पाळीपर्यंत जर ज्या मुली आपल्याकडे औषधोपचार येत असेल तर 100 मुली जर आपल्याला उपचार तर 100पैकी आपण 100 मुलींची उंची चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो, ज्यांच्या औषधामुळे गती वाढत असते. पण पिरियड नंतर ज्या मुली येत असतील आपल्या समजा मासिक पाळीनंतर 21पर्यंत जर 100 मुली आपल्याकडे उपचारासाठी आल्या असतील तर त्यातल्या 70 ते 80 मुलीमध्ये आपल्या औषधाचा परिणाम आतापर्यंत झालेला आहे. 20-30% मुलीमध्ये आपल्या औषधाचा परिणाम झालेला आढळून आलेला नाही आहे. आणि मुलांच्या बाबतीत एकदा 12वीमध्ये मुलं गेली किंवा 17 वर्ष सुरू झालं की 17 पासून 24पर्यंत जर बघितलं तर आपल्याला 100पैकी 80% मुलांना गुण येतो आणि 2 वर्षापासून 16-17 वर्षापर्यंत त्यांची जी गती आहे त्या औषधाने खूप चांगली गती वाढते आणि त्या वयात आपल्याला 100पैकी 100 मुलांना आपला रिझल्ट आलेला आढळून येतो. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय. प्रकाश पाटील बोलताय जळगाववरून. प्रकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. प्रकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब. हां बोला. हॅलो. बोला. बोला. नमस्कार. हा, मुलगी आता 9वीत गेली डॉक्टर साहेब. हां. तर तिची उंची साधारणतः 3.5 फूट. हॅलो. 3.5 फूट. 3.5 फूट आहे तिची उंची साधारण. आईची उंची किती आहे? आईची उंची साधारणतः 5 फूट आहे. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एवढं उंचीनं कमी आहे? नाही, एवढं उंची नाही कमी. आजी आजोबांची उंची वगैरे? नाही, 5 फूट. 5'2", 5'1". तुम्ही जी उंची सांगत आहात ती 3.5 फूट म्हणजे जवळपास 105 सेंटीमीटर फक्त उंची आहे. म्हणजे पहिलीला अंगणवाडीत मुलं असतात तेवढी उंची आहे का तिची? हो हो हो. खूपच लहान. तिला काही आजार होते लहानपणी? नाही डॉक्टर साहेब, काही नाही. किंवा तिला दम लागतो, हृदयाला होल वगैरे आहे असं काही? नाही, काहीच नाही. जन्मता वजन किती होतं तिचं? जन्मता सांगता नाही ना डॉक्टर साहेब ते. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद प्रकाशजी. तर मला वाटतं की आपण काही जो काही कारणांचा विचार केला त्यामध्ये खूपसं असं मोठं काही कारण आढळून येतं. म्हणजे आईची उंची चांगली, तिला कुठले आजारी नाहीत. तर यामध्ये अशी जेव्हा रुग्ण असतात तेव्हा असं आढळून येतं की जेव्हा गर्भाशयामध्ये अशा मुलांची किंवा मुलीची वाढ होत असते तर त्या आईचे जे गर्भाशयापासून जे पोषण होत असतं ना त्याच्यावरती अवलंबून असते आणि तेव्हा जे योग्य प्रकारे तिचं पोषण झालेलं नसतं आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून उंची एवढी कमी राहिली असते. किंवा जेव्हा जन्म झालेला असतो तेव्हा जर खूप जर जुलाब होत असतील किंवा उलट्या होत असतील किंवा खाल्लेलं पचत नसेल ना तर त्या मुला किंवा मुलीमध्ये अशी आपल्याला उंची आढळून येते. पण बुटकेपणा म्हणतो ना, एकदम जी काही बरतो का आपण 3-3.5 फूट असतं तसं ह्या मुलीची उंची आहे. आपल्याला साधारणतः जरी ती 9वीत असेल तरी अजून तिला मासिक पाळी नसतं, वयचे उंची एवढी कमी आहे त्यामुळे पिरियडसुद्धा सुरू झालेले नसतात. तर आपल्या औषधानं खूप चांगला ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. कारण तर साधारणतः आपण या वयामध्ये 21 वर्षाच्या मुलीमध्ये आपण उंची वाढवू शकतो. आता तिची इतरांनी एवढी नॉर्मल उंची होणं शक्य नाही, परंतु मला वाटतं तिची गती जर बघितली तर वर्षभरात ती 1-2 सेंटीमीटर सुद्धा ती वाढत नाही. तर औषध सुरू केल्यानंतर या मुलीची उंची वर्षभरात आपण 4 ते 5 सेंटीमीटरनं सरासरी वाढवू शकतो. जोपर्यंत तिची पुढे वाढ होत नाही आणि मासिक पाळी सुरू होत नाही तोपर्यंत आपण तिला खूप चांगला रिझल्ट देऊ शकतो. तिचे जर तिला प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही दाखवायला याल तेव्हा जर तिच्या जर कारण एखादं सापडलं किंवा त्या पोटाचा काही तक्रार जर असेल की असं काही आढळलं तर त्यावरती आपण औषध देऊन तिची आपण उंची नक्की वाढवू शकतो. सर, तुम्ही मासिक पाळीचा उल्लेख केला तर मासिक पाळीचा आणि उंचीचा संबंध आहे? बरोबर. आता आपण पाहतो की कुठलेही जर वैद्यकीय क्षेत्रातली जर आपण जर पुस्तकं बघितली किंवा वेगळी पॅथी आहेत, ॲलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी वेगळे असतात तर त्याच्यामध्ये कुठंही मासिक पाळीमुळे उंचीचा कुठं संबंध आहे असा उल्लेख केलेला नाही, आढळून येत नाही. परंतु प्रॅक्टिसमध्ये किंवा जे काही एवढा दिवसाचा जो काही अनुभव आहे आणि व्यवहारात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की मासिक पाळीचा आणि उंचीचा खूप मोठा संबंध आपल्याला आढळून येतो. कारण का तर जेव्हा मुलींना मासिक पाळी सुरू होते तेव्हा त्यांची उंची आपल्याला थांबलेली आढळून येते. पूर्वीच्या जर काळी बघितले गेल्या 15-20 वर्षापूर्वी तुम्ही पाठीमागे जर डोकावून पाहिलं तर असं लक्षात येईल की 8वी, 9वी आणि 10वी या वयामध्ये मुलींना
मासिक पाळी यायची. परंतु सध्याचे जर आपण बघितलं तर 4थी 5वी 6वीमध्ये आपण मुलींना मासिक पाळी आलेली आढळून येते. आणि जेव्हा एवढ्या लवकर पाळी येते त्याच्यानंतर साधारण एक 6 महिने ते वर्षभरात उंची आपल्या त्या मुलींची थांबलेली आढळून येते. मग असं का होतं तर असं लक्षात आलेलं आहे की अभ्यासांती की जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा गर्भाशयाची वाढ होत असते, दर महिन्याला शरीरातून रक्तस्राव होत असतो, स्तनांची वाढ होत असते, कटिभाग वाढत असतो आणि जेव्हा वजन पण वाढत असतं. जेव्हा मासिक पाळी सुरू होते याचा अर्थ असा होतो की ती मुलगी गर्भधारणेसाठी तिचं शरीर योग्य बनलेलं असतं आणि त्यामुळे काय तर ते पोषण आहे ते विभागलं जातं, बाकीकडे ते पोषण जातं आणि हाडाची आपल्याला वाढ थांबली होते. आणि अनेक मुलींमध्ये आपल्याला जाणवून येतं की 10 पैकी 8 मुलींमध्ये मासिक पाळीचा खूप मोठा परिणाम होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला उंची थांबलेली आढळून येतं. मला वाटतं की अशा मुलींच्या पालकांनी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही. ज्यांना लवकर मासिक पाळी येत असते अशा मुलींना सुद्धा आपण खूप चांगल्या औषधाने त्याचा परिणाम करतो. आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा पालकांच्या असं लक्षात की मासिक पाळी आल्यानंतर उंची वाढेल की नाही किंवा नेमकं ओळखायची कसं किंवा काय करावं लागेल किंवा उंचीची औषध द्यायची की नाही. आपल्या प्रॅक्टिसने असं जाणतं की जेव्हा एखाद्या मुलीला खूप लवकर पाळी नाही, आता बऱ्याच मुंबईसारख्या ठिकाणी बघतो खूप लवकर मुलींना पाळी येते आणि त्यानंतर असं लक्षात येतं की ती मुलगी कमी वयामध्ये सुद्धा इतर मुलींपेक्षा आपल्याला उंच झालेली आढळून येते. जेव्हा मुलीची उंची वाढलेली आहे अचानक आणि तिच्यामध्ये जर मासिक पाळीची लक्षण दिसलं तर अशा पालकांनी जर लगेच उपचार सुरू केले तर अशा मुलींची आपण उंची खूप चांगली वाढवू शकतो. नक्कीच. सर, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर आपल्या औषधाने उंची वाढू शकते का? आता आपण सांगितलं की मासिक पाळीचा उंचीवर तर परिणाम होतच असतो, परंतु आपली जी औषध आहे ती मासिक पाळी जरी सुरू झाली तरी सुद्धा आपल्या औषधाने उंची वाढते. फक्त जो रिझल्टचं प्रमाण आहे ते काही अंशी नक्कीच कमी व्हायला लागतं. जेव्हा पिरियडच्या अगोदर आपल्याला जसं की 100% खूप छान रिझल्ट देत येतो आणि मासिक पाळीनंतर 1 वर्षभर सुद्धा आपल्या औषधाचा खूप चांगला परिणाम होतो. त्याही नंतरही आपण वयाच्या 21 वर्षापर्यंत आपल्या औषधांचा गुण येतो. जसं जसं वय वाढेल तसं आपल्याला सांगितलं की 100 पैकी 80% मुलींमध्ये गुण येत असतो. मुंबईमध्येच आपल्याकडे एक महिला त्यांच्या मुलींना आपल्याकडे घेऊन आली होती उंचीसाठी. साधारणतः 6वीच्या वर्गामध्ये ती मुलगी शिकत होती आणि त्या आईची उंची खूप चांगली होती, जवळपास 5 फूट 4 इंच म्हणजे 160 सेंटीमीटरच्या आसपास त्या महिलेची उंची होती. परंतु त्यांची मुलगी 6वी शिकताना तिची उंची 145 सेंटीमीटर होती. त्या मुलीला 4थीचे जे शेवटला होतं म्हणजे 4थी संपता त्या मुलीला मासिक पाळी आलेली होती. वर्गामध्ये जर पाहिलं तर ती 4थीच्या वर्गामध्ये मुलगी अशी सगळ्यात वर्गात उंच होती आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नंतर 5वीमध्ये काही दिवस उंची वाढली आणि तिथून पुढे हळूहळू तिची उंची कमी झाली आणि 6वीला जेव्हा त्यात ती मुलगी होती तेव्हा तिची उंची जवळपास सगळी पूर्णपणे बंद झाली होती आणि तब्बल आईपेक्षा सध्या ती अर्धा फूट कमी जाणवत होती. म्हणजे आपण जसं मानलं की अनुवंशिकतेवर वेगळ्या गोष्टीचा परिणाम होतो का तर होतो. तर मुलीला या आईची उंची जर 160 सेंटीमीटर असेल तर मुलगी सुद्धा तेवढी उंच होणं गरजेचं होतं, परंतु कमी वयातच तिला पाळी आल्यामुळे तिची उंची पूर्णतः गेली. आपल्याकडे जेव्हा ते घेऊन तेव्हा 6 ते 8 महिने झाले तिची उंची त्यांनी सांगितली की आम्ही मोजत आहोत दर 2-2 महिन्याला, तर तिची 1 सेंटीमीटर सुद्धा उंची वाढलेली नाही. आपण त्यांना समजून सांगितलं की आपण यावरती आपण कसा प्रयत्न करू शकतो आणि आपण औषधं सुरू केली त्या मुलीला, कारण अनेक उदाहरणं आपल्याकडे होती की पिरियड नंतर सुद्धा आपण तिची उंची वाढवत होतो. पुढे त्यांना औषध सुरू केल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात तिची उंची वाढायला सुरू झाली आणि साधारणतः 145 पासून आपण जवळपास 10 सेंटीमीटर तिची पुढच्या 2 वर्षामध्ये आपण तिची उंची वाढवू शकलो. 155 सेंटीमीटर 5 फूट 2 इंच आपण उंची वाढवली. आईच्या कानापेक्षा सुद्धा ती आता उंच झाली होती. आपण आई एवढी उंच करू शकलो नाही. पुढे नंतर आपल्या औषधात सुद्धा परिणाम 2 वर्षानंतर बंद झाला, परंतु मला वाटतं की जी 10 सेंटीमीटरची उंची वाढली त्यामुळे जी खूप लहान दिसत होती वर्गामध्ये किंवा इतर मुलींच्या तुलनेमध्ये आपण त्यामध्ये खूप चांगला बदल करू शकलो. अनेक मुलींना जरी पाळी आली असेल लवकर तर मला वाटतं पालकांनी जर एवढीच जर आपल्याकडून जर आयुर्वेदिक औषधं घेतली तर अशा मुलींमध्ये सुद्धा आपण खूप चांगली उंची वाढवू शकतो. अनेक अशी उदाहरणं देता येतील की खूप मुली आहेत की तिसरीमध्ये सुद्धा हल्ली मासिक पाळी येते. काही मुलींना त्या मुलीमध्ये जर बघितलं तर लगेचच उंची थांबलेली असते, तर त्या मुलीमध्ये सुद्धा खूप चांगली आपली औषधं प्रभावी ठरतात. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. उंची वाढविणे आणि आयुर्वेद श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. पत्ता नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 तसेच 9881030055 तसेच 7410510100 आणि 9561043187. उंची वाढविणे आणि आयुर्वेद श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. पत्ता नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 तसेच 9881030055 तसेच 7410510100 आणि 9561043187.
विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य आबासाहेब रणदिवे सरांसोबत. सर, आपल्याला एक फोन येतोय. सोमय्या लतीफ बोलताय सांगलीवरून. सोमय्याजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हा सर, मी सुमय्या लतीफ बोलते सांगलीवरून. हां बोला. माझी मुलगी आता चौथी पूर्ण झालेली आहे. आता ती 5वी मध्ये जाते. हां तर तिचं म्हणजे वजन पण आता 20 आहे, म्हणजे 20 किलो आहे. हां आणि तिची उंची आता एक्झॅक्ट बरोबर 4 फूट. 120 सेंटीमीटर. मग ते योग्य आहे का, म्हणजे एक्झॅक्ट किती तिला हवी आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, तुमची उंची किती आहे? सर माझी 5 फूट 2 इंच आहे सर. ठीक आहे, पण तिची मात्र कमी आहे. ठीक आहे, चालेल. आणि तिच्या पप्पांची पण आहे 5 फूट 3 इंच. आजी वगैरे लहान आहे का उंचीला कोणी घरामध्ये? नाही सर, सगळ्यांची हाईट आहे बरोबर. तिला काही आजार वगैरे? नाही सर. ठीक आहे. धन्यवाद. आता यांचा प्रश्न असा होता की त्यांच्या जी मुलीची उंची आहे ती योग्य आहे की कमी आहे. आपण जर बघितलं तिच्या वर्गातल्या मुलींची जर उंची बघितली तर साधारणतः जी चौथीला मुली असतात त्यांची 130 ते 135 सेंटीमीटर उंची असते आणि ह्या मुलीची उंची 130 सेंटीमीटर आहे. जवळपास 4 ते 6 इंच, म्हणजे इतर मुलींपेक्षा बरीचशी तिची उंची कमी आहे. 120 सेंटीमीटर ही उंची आपण जर बघितलं तर साधारणतः ही दुसरीमध्ये उंची असते. आपण जर बाहेरचा जर चार्ट बघितला, म्हणजे ॲलोपॅथी पुस्तकाने वगैरे चार्ट बघितले तर ते साधारणतः भारताच्या जी व्यक्ती आहे त्यांच्याशी मिळता जुळता तो चार्ट होत नाही. कारण त्या चार्टची जर आपण तुलना केली तर एखाद्या वर्गामध्ये जर बघितलं तर त्या क्लासमध्ये 3-4 मुलं किंवा मुलीच फक्त त्या उंचीशी बरोबर जाणवतं, नाही तर मग सगळे बुटकेपणामध्ये मोडतात किंवा इतरांपेक्षा उंची कमी असं जाणवतं. परंतु आपल्या इथं भारताशी जर तुलना केली इतर मुलांशी तर आपण ही जी मुलगी आहे जवळपास 10 ते 12-15 सेंटीमीटर उंचीनं कमी आहे. तर हिला उंचीच्या औषधांची गरज आहे, कारण का तर हल्ली अजून एक 2-3 वर्ष गेले की तिला मासिक पाळी सुरू होण्याची शक्यता असते आणि मग ती इतरांपेक्षा 4 इंच तर नक्की उंचीनं कमी आहे. मला वाटतं की त्यांनी जर वेळी जर आपली जर आयुर्वेदिक औषध जर सुरू केली तर ती इतरांपेक्षासारखी नक्कीच आपण उंच करू शकतो तिला. नक्कीच सर. सर, तुम्ही आम्हाला की मासिक पाळी आणि उंचीचा संबंध सांगितला, तसंच व्यायाम आणि उंचीचा संबंध आहे का? बऱ्याच वेळा असं पाहतो की जेव्हा डॉक्टरांकडे अनेक जण जात असतात, डॉक्टर सांगतात की उंचीवर ते औषध नाही. मग अनेक मुलांकडे किंवा पालकांकडे त्यांच्याकडे एकच पर्याय होतो की आपल्या मुलांना व्यायाम करायला लावणं, कारण व्यायामानं आपण उंची वाढवायचा ते प्रयत्न करतो. व्यायामानं जसं उंची काही उंची वाढू शकते, म्हणजे पूर्णतः वाढू शकत नाही, काही परिणाम होतो. जसं वाढू शकते तसं उंची खुंटूसुद्धा शकते. आपण पहिले जर चुकीचे व्यायाम केले तर त्याचा उंचीवरती नक्कीच परिणाम होत असतो. जेव्हा उंची वाढ चालू असते तेव्हा काय होत असतं, ते जे हाडं आहे त्या हाडाचं जे टोक आहे ते एकदम कोवळं हाड वाढत असतं. म्हणजे जसं आपण एखादी झाडाची फांदी बघितली तर त्याचं टोकाची जर फांदी असेल तर एकदम कोवळी नाजूक असते, त्या पद्धतीने हाडाची सुद्धा वाढ एक नाजूक होत असते. आणि जर अशी मुलं जर चुकीचे व्यायाम करायला लागले, समजा जी पैलवान मंडळी असेल जर लहान वयात जर बैठका खूप काढल्या तर त्यांच्या उंचीवर सुद्धा आपल्याला परिणाम झाला होतो. आणि सगळ्यात जास्त परिणाम होतो जिममधली मुलं. उंची थांबण्या अगोदर समजा 17-18 वर्षात जर उंची त्याच्यानंतर जिमचा व्यायाम केला तर उंचीवरती खूपसा परिणाम होत नाही. परंतु समजा वाढतं वय आहे, वयात यायचं एक 9वी-10वीचा मुलगा असेल एखादा आणि तो जर जिमचा व्यायाम जर सातत्यानं करत असेल, त्यानंतर जिममध्ये जे वजन उचललं जातं ना तर त्याचा परिणाम त्या उंचीवरती असतो. आपण बघितलं की एखाद्या मालगाडीमध्ये जर खूपसं वजन भरलं तर ती गाडी कशी सावकाश पडते, जी गती कमी होते ना, तसं जर वजन जर जास्त उचलायला लागली मुलं तर त्यांच्या उंची वाढीच्या गतीवरती आपल्याला परिणाम झालेला आढळून येतो. मग एखादं जर रोपटं जर जमिनीतून उगवायला लागला आणि वरती जर आपण त्याला दाब दिला किंवा दाबून धरलं किंवा पाय दिला तर ते रोपटं वाढायला त्याला वाव भेटणार नाही आहे. त्या पद्धतीनं जर चुकीचे व्यायाम केले तर नक्कीच उंचीवरती परिणाम होतो. त्यासाठी मग कशा पद्धतीचे व्यायाम करायला पाहिजे, जर ज्या ठिकाणी शरीर ताणलं जाईल, आपण म्हणतो एखाद्या झाडाला असेल किंवा कुठल्या एखादं बाळ असेल त्या जर लोंबकळलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. आपण ताडासन हे बहुतांश सगळ्या रुग्णांना आपण सांगत असतो. ताडासनमध्ये काय होतं, शरीर ताणलं जातं आणि त्या ताणल्याचा परिणाम खूप चांगला उंचीवरती होतो. अनेक पालक मुलांना सायकलिंग करायला सांगतात. आता उंची कमी आहे, बऱ्याच वेळा असं होतं की आनुवंशिकता असते, आईवडिलांची उंची कमी असते आणि मग पालक मागायला लागतं, यार बाबा तुझी उंची कमी आहे, तू व्यायाम कर, व्यायामामुळे तुझी उंची वाढत नाही. खरं तर व्यायामाचा ह्यामध्ये खूपसा संबंध नसतो. आपण जर पाहतो व्यायामावर जर उंची अवलंबून असते तर जे व्यायाम करतात ती मुलं मुली उंच झाली असते, जे व्यायाम करत नाहीत ते सगळे बुटके राहिले असते. तर उंची ही इतर बऱ्याच गोष्टीवरती अवलंबून असते. म्हणतं की सायकलिंगचा खूपसा उंची वाढण्यामध्ये परिणाम होत नाही, कारण का तर त्यामध्ये शरीर कधी ताणलं जात नाही. परंतु विनाकारण तासन तास म्हणजे अनेक पालक बघितलेत की 1-1 तास मुलांना सायकल खेळायला सांगतात किंवा अनेक तासन तास असं पोहायला सांगतात, त्याचा खूपसा परिणाम उंचीवरती होत नसतो. मला वाटतं की जिथं शरीर ताणलं जाणार आहे हे जर व्यायाम केले, म्हणजे स्ट्रेचिंगचे, जिथं गुरुत्वाकर्षण आपण बघितलं उड्या मारण्याला सांगतात किंवा अनेक रनिंग सांगितली जाते, परंतु रनिंगमध्ये बघतो की आपण प्रत्येक पावलागणी जे पृथ्वी आहे आपले वजन असल्यामुळे ते प्रत्येक पृथ्वी खाली ओढत असते, तिथं शरीर ताणलं जात नाही, त्यामुळे त्या व्यायामाचा उंचीवरती खूपसा परिणाम होत नसतो. त्याच्यामुळे मला वाटतं की जिथं शरीर ताणलं जाणार असे फक्त व्यायाम करावे जेणेकरून उंची वाढायला मदत होते. नक्कीच.
सर, अनेक मुलांची उंची ही कमी असते, त्यामुळे त्यांच्या मनात एक न्यूनगंड असतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तर मी बघतो की विद्यार्थी दशा म्हणजे लहान लहान मुलं असतात ना, त्यांच्यावरती उंचीचा खूप मोठा परिणाम त्यांच्या मनावरती झाला असतो. म्हणजे खरं तर ते शरीराने लहान असतात, पण त्या शरीराचा परिणाम मात्र उंचीमुळे मनावरती खूप आपल्याला झालेला असतो. अनेक आता प्रॅक्टिसमध्ये गेल्या 16 वर्षात सांगली जवळपास आपण 50,000च्या आसपास मुला-मुलींना औषध दिलेत आणि दर 7, 8, 10 मुलांमध्ये आपली 2-3 अशी मुलं येत असतात की त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते वाटत नाही की हे बाबा त्या वयाचे आहेत. म्हणजे 9वी 10वीला सांगत असं पालक आमचा मुलगा 9वीला शिकतो आहे, तर पहिलं तर वाटतं की हा 3री 4थीला शिकत आहे. तर जेव्हा पालक येतात की एखाद्या मुलाची उंची 1-2 इंच कमी आहे, तर ती थोडीशी कमी आहे म्हणून त्यांच्यावरती काही न्यूनगंड वगैरे होत नसतो. परंतु जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी जवळपास अर्धा फूटपर्यंत इतरांपेक्षा कमी असेल, तर अशा मुलामध्ये मात्र न्यूनगंड उत्पन्न झालेला आढळून येतो. ही जी लहान मुलं असतात, जेव्हा ती आपल्या शेजारी पाजारी खेळतात किंवा जेव्हा ते अंगणवाडीला शाळेत जातात, तिथून 1ली 2री 3री 4थीपर्यंत एकत्र खेळत असतात, त्या मुलांना त्यांच्या मित्रांमध्ये सवय झाली असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं की खूपसा त्यांच्या मनावरती ह्या काळामध्ये लहान वयात खूपसा परिणाम होत नाही आहे. कारण तर दररोज ते माहीत असतं हा आपला मित्र आहे आणि हा एवढाच उंची नाही. परंतु असं होतं की खेड्यापाड्यातली मुलं जेव्हा 4थीपर्यंत शाळा शिकलेली असतात आणि पुढं मग 5वीला कुठं शहरी भागामध्ये जातात, तेव्हा मात्र त्यांना त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जेव्हा शाळेत जावं लागतं, तेव्हा मात्र त्यांच्या उंचीचा परिणाम नक्की त्यांना जाणवायला लागतो. एक पालक आले होते आपल्याला, साधारणतः तो 5वीचं त्याचं शेवट म्हणजे 5वी संपत आलेली होती आणि तो त्यांच्या मुलगाला घेऊन आले होते आपल्याकडे उंचीसाठी आणि त्यांनी सांगितलं होतं की हा माझा मुलगा आहे आणि तो आता 5वीला शिकत आहे. खरं तर त्या मुलाकडे जेव्हा आपण पाहिलं ना, तेव्हा तो 5वीचा मुलगा होता, परंतु तो 1ली किंवा 2रीमध्ये असेल अशी त्याची उंची होती. पाहता असेल त्याचं वजन पण एकदम कमी होतं, उंची पण एकदम कमी होती आणि तो 5वीला आहे असं कुठल्याच अँगलनं आपल्याला त्याला वाटत नव्हतं बघितल्यानंतर. मग पालकांनी सांगितलं की याची उंची वर्गामध्ये जवळपास सगळ्यात कमी आहे आणि याचा परिणाम ह्याला खूप त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा. खरं तर 4थीपर्यंत हुशार असणारा मुलगा जेव्हा 5वीला गेला, तेव्हा सुरुवातीला जेव्हा तो वर्गात जायचा, तेव्हा असं त्याच्या लक्षात यायचं की अनेक मुलं त्याच्याकडे बघत असायची आणि मग हळूहळू असं झालं की त्याला वेगळी टोपण नाव पडली. आपण बघतो की बुटका असेल, ठेंगणा असेल, छोटू असेल, असे वेगळ्या नावाने त्याला हाका मारायला लागली आणि मग त्याच्या मनावरती गंभीर परिणाम व्हायला लागला आणि मग त्याचं पुस्तकातलं किंवा अभ्यासातलं लक्ष कमी व्हायला लागलं आणि मग घरच्यांच्या लक्षात आलं की हा एकलकोंडा झाला आहे. जेव्हा तो शाळेतून घरी जायचा ना, तेव्हा खूप अनेक वेळा काही बोलत नसायचा, गुपचूप कुठल्या तर कोपऱ्यात बसायचा, मग झोपलेचं सोंग घ्यायचा किंवा मग शाळा बुडवायचा, कधी पोटात दुखते सांगायचा, कधी डोकं दुखते सांगायचा. पालकांच्या खरं तर हे काही लक्षात सुरुवातीला येत नव्हतं, मुलगाही काही विशिष्ट असं कारण वेगळीच कारणं सांगायचा. तर हे बरेच दिवस एक 4-6 महिने जात होते. नंतर त्यांना लक्षात आलं की ह्याचा अभ्यासाकडे सुद्धा लक्ष जात नाही. बऱ्यापैकी तो शांत झाला होता आणि बऱ्यापैकी शांत असा आणि कधी अचानकच मग त्याची चिडचिड व्हायची, मग तो कधी कधी रागाला जायचा. असं घडतं पालकांना सुद्धा मग त्याला लक्षात आलं की बाबा नेमकं होतंय काय. त्यांनी शाळेत जाऊन काही चौकशी केली, त्यांना तिथेही काही लक्षात, त्यांच्या मित्राकडे चौकशी केली, तर मग मित्र सांगायला की ह्याला बरेच जण याची उंची कमी असल्यामुळे चिडवतात आणि त्याचा म्हणून ह्याच्यावरती परिणाम होते. एकदा अशी त्याच्या शाळेत घटना घडली होती की त्याला एका मुलाने उंचीनं कमी असल्यामुळे काही टोमणे मारले आणि त्याच्यामुळे मग ह्याला राग आला. खरं तर शरीर यष्टीने जरी लहान असलं तर मनामध्ये मला त्याच्या राग आला होता आणि मग तो रागारागानं त्याच्या मुलावरच्या अंगावरती धावून गेला. परंतु तो 5वीचा मुलगा एकदम धिप्पाड होता आणि हा 1ली एवढा दिसत होता, त्यामुळे त्या मुलानं सहज ह्याला अंगावरती गेल्यानंतर ह्याला ढकललं आणि तो लगेच जागेवर पडला. पडल्यानंतर शाळा सुटलेली होती, आजूबाजूची मुलंही हसायला लागली आणि त्याचा परिणाम ह्याच्या मनावरती खूप झाला आणि त्या परिणामानंतर तो त्यानं जवळपास शाळेमध्ये दांडी मारायला सुरुवात केली आणि मग पालकांनी चौकशीने सांगितलं की असं असं ह्याला घडलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा आता शाळेत जायला सुद्धा नकार देतो. तर त्याच्या मनामध्ये खूप मोठा न्यूनगंड तयार झाला होता. कारण तो हुशार असणारा मुलगा सुद्धा त्याच्या बुद्धीवरती परिणाम व्हायला लागला होता. त्याला 4 चौघामध्ये बाहेर जायला सुद्धा नको वाटायचं, कारण मुलं त्याला टोमणे मारत होते. त्या मुलाला मी थोडंसं बोलतं केलं आणि मग तो सांगू लागला की मला त्याला काय वाटतं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. करतो तो बोलायला सुद्धा खूप हुशार होता, परंतु असा बराच वेळ तो असं एकदम शांत बसला होता आणि मग त्याने सांगितलं की डॉक्टर माझी आता उंची वाढू शकेल का, मी माझ्या मित्राने एवढा उंच होईल का. खरं तर जवळपास तब्बल त्या मुलांची आणि ह्याची जर आपण उंची तुलना केली तर त्या वयामध्ये त्याची 135 सेंटीमीटरच्या आसपास उंची असणं गरजेचं असताना हा 1 ते 17 सेंटीमीटर होता. जवळपास 17 ते 18 सेंटीमीटर उंची याची लहान होती. म्हणजे पर्यायानं हा खूप लहान होता, परंतु त्याला आशेचा किरण दाखवण्यासाठी मी त्याला सांगितलं की हो बाबा आपण इतरांपेक्षा एवढं नक्की किंवा त्यांच्यापेक्षा आपण तुला उंच करूया. मला त्याचा अंदाज होता की आपण इतरांना एवढं नाही जरी उंच केलं तर 1-2 इंच फक्त तो इतरांपेक्षा लहान राहील, पण आपण इतर मुलांना नक्की आपण त्याला गाठोकू शकतो. कारण तर आपल्याकडे अजून वेळ होता, बराचसा वेळ होता, तेव्हा आपण त्याची उंची खूप चांगली वाढवू शकणार होतो. पुढे त्याला आपण औषधं सुरू केली. समजा पहिलं वर्ष त्याला आपण जेव्हा औषध दिली तेव्हा पहिल्या वर्षामध्ये त्याची 7 सेंटीमीटर उंची वाढलेली होती.
आपण जर बघितलं तर साधारणतः इतर मुलं वर्गातली 3 ते 4 सेंटीमीटर वाढत होती आणि हा त्यावेळेस फक्त वर्षाला 2 सेंटीमीटर उंची वाढवते. 2 सेंटीमीटर आपण त्याला 7 सेंटीमीटर उंची वाढवते, म्हणजे जवळपास तब्बल 5 सेंटीमीटर आपण त्याला एक्स्ट्रा उंची वाढवते आणि इतर मुलांपेक्षा सुद्धा आपण 3-4 सेंटीमीटर जास्त उंची वाढवते. त्याच्यामुळे जे अंतर आहे दोघांमध्ये, जे अंतर जे वाढत चाललं ते कमी कमी होत चालतं. समजा एखादी बस जर बघितलं, आपण जर रस्त्याने प्रवास करतोय, आपण एखादी गाडी दुसरी 70च्या स्पीडने चाललो आणि आपण 50ने चाललो, तर आपण दर तासाला 20 किलोमीटर पाठीमागे राहत असतो. 2 तास गेले की 40 किलोमीटर पाठीमागे असतो. जर आपण हे 50चं स्पीड जर आपण त्या बसपेक्षा त्या समोरच्या गाडीपेक्षा जास्त केलं, 100चं स्पीड केलं, तर आपण अंतर आहे ते त्या बसपेक्षा सुद्धा हळूहळू आपण अंतर काढत असतो आणि जवळ जात असतो. त्या पद्धतीने ह्या मुलाची उंची आपल्या औषधाने वाढत होती. साधारणतः 3 वर्षामध्ये आपण त्याची 20 सेंटीमीटर उंची, म्हणजे जवळपास दरवर्षी त्याची 7 सेंटीमीटर उंची वाढवू शकलो होतो. आणि आता जवळपास तो इतर मुलांच्या कानापेक्षा सुद्धा वरती लागतो. जवळपास 1-2-3 इंच फक्त तो लहान होता. त्याला सुद्धा आता खात्री वाटायला, तो अभ्यासात सुद्धा पुढे गेला होता आणि हळूहळू आपण त्याची उंची जवळपास इतरांपेक्षा जवळपास आलो होतो. मला वाटतं की पालकांनी लक्षात ठेवायला की जेव्हा आपल्या मुलाची उंची जेव्हा इतरांपेक्षा खूप कमी आहे, थोडीशी कमी असणं वेगळं, परंतु जेव्हा खूप कमी असेल तर वेळीच, म्हणजे कमी वयात जर त्या मुलांना जर उंचीची औषधं दिली, आपण नक्कीच त्यांचा उंची वाढवू शकतो. त्यांच्या मनातील न्यूनगंड आपण पूर्णतः नष्ट करू शकतो. कारण का तर त्यांच्या बुद्धीवर सुद्धा ह्याचा खूप परिणाम आपले झालेले अनेक मुलं आपल्याकडे आहेत. तर आपण बघतो की जेव्हा जर वय खूप होऊन गेले, एकदा 17-18 वर्ष होऊन गेले, तर आपण त्यांची खूपशी उंची वाढवू शकत नाही, कारण तेव्हा नंतर 1-2 सेंटीमीटर हे स्पीड राहत असतं. त्यामुळे आपल्याला मर्यादा येत असतात. मला वाटतं की आपल्या मुलाची उंची आपल्या लक्षात येत असते की वर्गातल्या इतर मुलांपेक्षा कमी, तर लगेच जर औषध सुरू केलं तर आपण त्यांच्या मनातला न्यूनगंड उंची वाढून नष्ट करू शकतो. नक्कीच सर. म्हणजे उंचीमुळे त्याचा आत्मविश्वासही वाढला. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. उंची वाढविणे आणि आयुर्वेद, श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. पत्ता नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035, तसेच 9881030055, तसेच 7410510100 आणि 9561043187. उंची वाढविणे आणि आयुर्वेद, श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. पत्ता नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035, तसेच 9881030055, तसेच 7410510100 आणि 9561043187. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य आबासाहेब रणदिवे सरांसोबत. सर, विश्रांतीच्या आधी तुम्ही आम्हाला सांगितलं की मासिक पाळीचा उंचीशी संबंध आहे, व्यायामाचा उंचीशी संबंध आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप सारी माहिती पण दिली. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही सांगितलं की रक्तधातूचा उंचीशी संबंध आहेच, पण केस आणि दातचा उंचीशी संबंध असतो का? बरोबर. आपण जर बघितलं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जेव्हा वेगळे धातू निर्मिती झाले, रस निर्मिती, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे धातू निर्मिती होते. ह्या धातूची जेव्हा निर्मिती असते असं उपधातू आणि मलसुद्धा बनत असतात. तसं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं की जेव्हा अस्थि धातूची निर्मिती होत असते त्यापासून तेव्हा केस असेल किंवा दात असेल किंवा मलभागापासून नखांची उत्पत्ती होत असते. आपण बघतो की एखाद्या आपण जर शेंगदाणे जर असेल आणि त्याच्यापासून जर तेल काढलं आपण, तर तेल हे प्रमुख त्याचा पदार्थ असतो, परंतु त्याच्यापासून शेंगदाणा जो चोथा आहे त्याच्यावर आपण पेंड बनवत असतो. जसं म्हणजे एक प्रमुख पदार्थ असं उपधातूपासून जसं बनतो, तसं आपण बघतो की हा हाडापासून सुद्धा आपल्याला केस आणि दाताची निर्मिती झालेली आढळून येते. शास्त्रात जेव्हा असं सांगितलं तेव्हा शिक्षण घेतं तेव्हा काय तर आश्चर्य वाटतं, असं कसं असू शकतं, परंतु व्यवहारामध्ये आता त्याची नक्की चांगली प्रचिती येत असते. आपण बघतो की एखादी मुलगी जर उंचीनं कमी असेल तर आपण मुलांच्या बाबतीत जाणवत नाही, कारण मुलांचे केस कापले जातात त्यामुळे त्याचे केस किती वाढतात हे लक्षात येत नाही, पण मुलींच्या बाबतीत हे प्रकर्षानं जाणवतं की जी मुलगी उंचीनं कमी आहे ना तिचे केस आपल्याला लांब आढळून येतात. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये जाणवेल असंच नाही, पण बहुतांश जवळपास 40 ते 50% मुलीमध्ये आपल्याला जाणवतं की त्या मुलींचे उंचीनं कमी असलेल्या मुलींचे मांडीपर्यंत केस असतात. काही मुलं जेव्हा येतात आपल्याकडे साधारणतः वर्षभरात साधारणतः प्रत्येक महिन्याला 4-5 अशी उदाहरणं आपल्याला आढळून येतात की 13-14 वर्षापर्यंत मुलाचं वय झालेलं आहे आणि त्याच्या तोंडामध्ये बघितलं तर 1-2-3च दात आले असतात आणि बाकीचे दातच त्याला आलेले असतात. खरं तर असे पालक आपल्याकडे दातासाठी आलेले नसतात, परंतु त्याची उंचीसुद्धा कमी झालेली असते, कमी राहिली असते म्हणून ते आलेले असतात. प्रॅक्टिसमध्ये असं लक्षात आलं की जेव्हा मी उंचीची औषध दिली अशा पेशंटला, तेव्हा जवळपास समजा 10 मुलांना जर अशा ज्यांना औषध दिली की ज्यांचे दात वाढलेले नाहीत किंवा दात आलेलेच नाहीत अशा मुलांना, तर जवळपास 10 पैकी 5 ते 7 मुलांमध्ये
आपल्या उंचीच्या औषध त्यांचे दात पुन्हा आपल्याला जाणवलेले आहेत. म्हणजे शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वीच्या ज्या शास्त्रामध्ये जे काही उल्लेख केला होता की बाबा हाडापासून दाताची निर्मिती झाली होऊ शकते, तर ते आपल्या औषधांतर आपल्याला ह्याची प्रचिती आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या मुलांना दात आलेले आहेत किंवा कमी दात आले आहेत, अशा व्यक्तींनी जर आपल्याकडे जर औषधं घेतली तर त्यांचे दात येण्यासुद्धा नक्कीच मदत होते. त्यामुळे केसाचा, दाताचा आणि उंचीचा नक्कीच संबंध आहे. सर, आपल्या मुलांना उंचीच्या औषधाची गरज आहे किंवा नाही हे पालकांना कसे कळावं? बरोबर आहे, कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण बघतो की आपण जी काही वेगळी कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांचा सुद्धा पालकांनी विचार करणं गरजेचं. समजा मुलाची उंची कमी आहे का न जास्त आहे हे बघण्यापेक्षा समजा पालकाची, आईची किंवा वडिलांची जर उंची कमी असेल किंवा आजी आजोबा किंवा अनुवंशिक कोणाची जर उंची कमी असेल तर लक्षात घ्यायचं की आपल्या मुलींची सुद्धा उंची पुढे कमी राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे पुढचा विचार न करता लवकर जर त्यांना उंचीच्या औषध जर सुरू केली तर पुढे आपण अनुवंशिकतासुद्धा आपण नष्ट करू शकतो. आपण जी वेगळी कारणं सांगितली की समजा ज्यांचा जुळतिळांचा जन्म झालेला आहे तर अशा मुलांना उंचीच्या औषधांची गरज असते. त्यामुळे लहान वयात जर आपण अशा मुलांना जर उंचीचे औषध दिलं तर त्यांचं वजन आणि उंची जे आहे जे कमी राहायचे आपण वाढवण्यास नक्की आपल्याला मदत होते. किंवा ज्या मुलांना जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागतं अशा मुलांची सुद्धा आपल्याला उंची कमी मिळाली. त्यामुळे जर लगेच जर त्यांनी जर उंचीची औषधं घेतली तर अशा मुलांची सुद्धा उंची आपल्याला खूप चांगली वाढवता येते. वेगळे आजार सांगितले आपण, जसं की हृदयाचं छिद्र जे मोकळं असतं आपण त्या मुलामध्ये बघतो की आपण अशुद्ध रक्त शुद्ध रक्तामध्ये मिसळलं जातं आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून त्याची उंची कमी येते. तर अशा मुलांना जर आपण जर लगेच जर कमी वयातच जर औषधोपचार सुरू केले तर त्या मुलांची सुद्धा उंची आपण खूप चांगली उंची वाढवू शकतो असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं ओळखायचं कसं, हे जर की कारणं सांगितली त्यानुसार तर द्यायचे. परंतु समजा आपला मुलगा जर 5वीच्या वर्गामध्ये शिकत आहे तर लक्ष द्यायचं की त्याच्या मित्रांची उंची किती आहे आणि आपल्या मुलाची उंची किती आहे. जर इतरांसारखी उंची असेल तर त्याला उंची औषधांची गरज नाही. किंवा वर्गामध्ये जर समजा त्याला प्रश्न विचारायचा की तुझ्या वर्गामध्ये समजा एक 20-25 मुलं असतील आणि रांगेत जेव्हा प्रार्थनेला उभा केलं जातं तेव्हा आपला मुलगा उभारतो कुठे, उंचीनंच बऱ्यापैकी उभा केलं जातं. समजा पहिल्या 4-5 मध्ये आहे का, मध्यंतरी आहे का, पाठीमागे आहे. जर पाठीमागे उभा राहता त्याला उंचीच्या औषधांची गरज नाही. मध्यंतरी उभा राहत असेल तर आपल्याला त्याच्यात काही अंश उंचीच्या औषधाची गरज असते. पण जर आपला मुलगा जर पहिल्या 1 ते 5 मध्ये असेल तर लक्षात ठेवायचं की आपल्या मुलाला किंवा मुलीला उंचीच्या औषधाची गरज आहे. आणि त्यामुळे अशा मुलींना आपण लगेच औषधं देणं गरजेचं असतं. कारण का तर जेव्हा आपल्याला समजा एखादा मुलगा पहिलीत आहे तो इतरांपेक्षा 2 इंचाने लहान जाणत असेल, जेव्हा तो मुलगा 3री-4थीत जातो तेव्हा तो 3 इंचाने लहान राहिला आणि पुढे 7वी-8वीत गेला तर तो 4 इंचापर्यंत आपल्याला लहान राहिलेला आढळून येतो. त्यामुळे वेळ न दौडता जर वेळीच जर आपण त्यांना जर उंचीचे औषध दिली तर अशी जी मुलं कमी उंची राहिली ना त्यांची खूप चांगली उंची वाढवता येते. आपण पाहतो की जर मुलांना जर दाढी मिशी जर लवकर यायला लागली, असं जाणवतं की 7वी-8वीमध्येच काही मुलांना दाढी मिशी येते आणि तेव्हा अशा मुलांची उंची जरी झपाट्याने त्यावेळेस वाढली असेल लक्षात घ्यायचं की हा मुलगा पुढे उंचीनं कमी राहणार आहे कारण त्याच्यामध्ये लवकरच मॅच्युरिटी आली आहे. त्यामुळे त्यांनाही उंचीची औषधं लवकर चालू करावी. ज्या मुलींना असं लक्षात येतं की बाबा 3री-4थी किंवा 5वी लवकरच म्हणजे अवेळी जर पाळी येणार असेल तर त्याच्यामध्ये जर लक्षणं दिसत असेल तर पालकांनी लक्ष देऊन त्या अशा मुलांना किंवा मुलांना जर लगेच जर औषध दिली तर आपल्याला त्याचा पुढे भविष्यात फायदा होतो. नक्कीच. तर माझा शेवटचा प्रश्न, खरं तर हा चर्चासत्र खूप छान आहे, पण शेवटचा प्रश्न तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगाल की अनुवंशिकता तुमच्या औषधाने नष्ट होऊ शकते का? आपण यापूर्वी आपण अनुवंशिकते बोललो आहे की आपली औषधं अनुवंशिकतेत खूप चांगलं काम करू शकतात कळलं. आणि फक्त त्याला वयोमर्यादा नक्की महत्त्वाची असते. जर खूप तुम्ही जर वेळ केला, उशीर केला उंचीची औषध घेणार तर अनुवंशिकता आपल्याला नष्ट करायला अडचण येते. परंतु जर लवकर वेळ येतात तर आपण खूप चांगली अनुवंशिकता नष्ट करू शकतो. एक पालक आपल्याकडे आले होते, सांगतात त्या आईची उंची 4.5 फूट उंची 135 सेंटीमीटर उंची होती आणि त्यांच्या वडिलांची जी उंची होती ती साधारणतः 145 सेंटीमीटर, म्हणजे इतरांच्या तुलनेत खूप उंची कमी होते. त्यांचा मुलगा 8वीमध्ये शिकत होता, मुलगी 5वीमध्ये शिकत होती आणि त्यांची उंचीसुद्धा जवळपास वर्गातल्या इतर मुलांपेक्षा सरासरी अर्धा फुटांनी ते कमी होते. मुलाला हे अजून वेळ होते आपल्याकडे जवळपास 11वीत आपण त्याची उंची चांगली वाढवू शकतो. मुलीला अजून मासिक पाळी सुरू झालेली नव्हती तर आपण दोघांनाही औषधोपचार सुरू केले. साधारणतः पुढे आपण 2-2.5 वर्ष त्या दोघांनाही औषध सुरू केले. पुढे मुलीला मासिक पाळी सुरू झाली, मुलाला मात्र आपण कंटिन्यू औषध देतो. आपल्या असं लक्षात आलं की ते आई वडिलांपेक्षा जवळपास 10 ते 12 सेंटीमीटर आपण त्यांची उंची एक्स्ट्रा वाढवली. मला वाटतं की अनुवंशिकता आपण त्यांची सहजासहजी नष्ट करू शकलो होतो कारण आपल्याकडे ते वेळीच आलेले होते. तर जे पालक ज्यांची उंची कमी आहे असं जाणवतं किंवा त्यांच्या मुलांची उंची कमी आहे किंवा वंशावळीमध्ये बऱ्याच जणांनी जर उंची कमी असेल किंवा जे काही अनेक बुटके जे काही उदाहरणं असतात अशा व्यक्तींनी जर वेळीच जर आपल्या मुलांना जर औषधोपचार दिले आयुर्वेदातले तर आपण त्यांची अनुवंशिकता नष्ट करू शकतो आणि पुढं जो भविष्यात जे बरेच जे काही त्यांना जो अनेक अडचणींना उंची कमी असल्यामुळे जो त्रास होणार आहे तो आपण त्यातून नष्ट करून त्यांची चांगली उंची वाढवू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि उंचीबद्दल आम्हाला एवढं सगळं सांगितलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.
उंची वाढविणे आणि आयुर्वेद श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. पत्ता नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 तसेच 9881030055 तसेच 7410510100 आणि 9561043187.